हॅलो स्टुडंट्स, हे रेकॉर्डिंग मी करून अपलोड करणार आहे आता थोड्या वेळाने. तर आपण डिस्कस करत होतो अबाउट द मायटॉसिस अँड मियोसिस. हा लेसन जवळजवळ आपण संपवलाय. मियोसिस आपण कम्प्लीट केले. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पूर्ण रिवाइज करून देतोय मायटॉसिस आणि मियोसिसच्या प्रोसेस आणि त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे सुद्धा आपण डिस्कस करू. तर पहा, मायटॉसिस तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मायटॉसिस मध्ये 4 फेजेस असतात, बरोबर की नाही? 4 फेजेस मायटॉसिसच्या कॅरिओकायनेसिस. कोणत्या कोणत्या आहेत? एक आहे प्रोफेज, दुसरी असते मेटाफेज, तिसरी असते अनाफेज, चौथी असते टेलोफेज. बरोबर? प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. प्रोफेज मध्ये कंडेन्सेशन होत असतं क्रोमॅटिक मटेरियलचं आणि तुम्हाला क्रोमोझोम जे असतात ते क्लिअरली दिसायला लागतात प्रोफेज. बरोबर? मग हा एक सपोज क्रोमोझोम असेल, त्याचा दुसरा जो होमोलोगस क्रोमोझोम असेल तो तुम्हाला असा क्लिअरली इथे दिसायला लागतो. कोणत्या? मायटॉसिसच्या प्रोफेज. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर झालेली असेल प्रोफेज मध्ये आणि दोन्ही पोलला दोन जे असतात पेअर ऑफ सेंट्रिओल ते गेलेले असतात आणि यांच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे? यांच्यामध्ये इथे फॉर्म झालेला असेल हे मायक्रोट्युब्यूल. बरोबर? मायक्रोट्युब्यूल फॉर्म झालेला असेल. मग आता हे जे क्रोमोझोम असतात हे क्रोमोझोम बरोबर मधल्या इक्वेटोरला अरेंज केले जातात. सर्व जे क्रोमोझोम्स असतात ना हे असे या इक्वेटोर मध्ये येणार आहे. इक्वेटर मध्ये येऊन अरेंज होतात, म्हणजे असे तुम्हाला अरेंज झालेले दिसतील इक्वेटरला क्रोमोझोम जे असतील ते इक्वेटरला अरेंज झालेले दिसतात. या पद्धतीने हा क्रोमोझोम पूर्णपणे या इक्वेटरला असेल आणि हा क्रोमोझोम दुसरा जो असेल तो पूर्णपणे या इक्वेटर मध्ये जमा झालेला असेल. ठीक आहे. आणि बघा इथे मेटाफेज मध्ये तुम्हाला 2 क्रोमोझोम क्लिअर दिसतात. पुढची फेज असेल अनाफेज. अनाफेज मध्ये काय होणार आहे? इथे स्प्लिटिंग होणार. हे आपण शिकलेलो आहे मायटॉसिस. मायटॉसिस मध्ये डायरेक्टली स्प्लिटिंग होत असतं, कारण मायटॉसिस मध्ये एकच प्रोफेज आहे, एकच मेटाफेज आहे, एकच अनाफेज आहे आणि एकच टेलोफेज. ठीक आहे. इथे डायरेक्टली स्प्लिटिंग होईल. स्प्लिटिंग झाल्यानंतर हे 2 सेंट्रिओल 2 पोलला असतील. एका पोलला एक क्रोमोझोम आणि दुसऱ्या पोलला दुसरा क्रोमोझोम. एका क्रोमोझोमचं स्प्लिटिंग त्यापासून 2 सेपरेट होतात क्रोमोझोम्स. ते तुम्हाला क्लिअरली दिसेल आणि इथे बनाना शेप क्रोमोझोम्स तुम्हाला दिसायला लागतात. ठीक आहे. ही फेज जी आहे ती आहे अनाफेज. अनाफेज झाल्यानंतर पुढची फेज असते टेलोफेज. बरोबर? टेलोफेज मध्ये हा एक क्रोमोझोम एका पोलला गेलेला असेल पूर्णपणे, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या पोलला पूर्णपणे गेलेला असेल. 2 क्रोमोझोम्स 2 पोलला दिसतील तुम्हाला क्लिअरली. ठीक आहे. प्रोफेज झाली, मेटाफेज झाली, अनाफेज झाली, टेलोफेज झाली. या 4 फेजेस झाल्या. यानंतर पुढे होणारे सायटोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस झाल्यानंतर एका सेलच्या 2 सेल बनतील. आणि इथे बघा तुम्हाला कंडिशन दिसते 2n इज इक्वल टू 2c आणि इकडे पण कंडिशन दिसते 2n इज इक्वल टू 2c. आणि जी पॅरेंट सेल असते ना ती पॅरेंट सेल काय असणार आहे? पॅरेंट सेल असणार आहे 2n इज इक्वल टू 2c. बरोबर? हे आपण डिस्कस केलेलं आहे. 2n इज इक्वल टू 2c पासून 2n इज इक्वल टू 2c अशा 2 डॉटर सेल बनतात. म्हणजे याचा अर्थ असा की पॅरेंट जे आहे ते पॅरेंट डिवाइड झाले त्यापासून 2 डॉटर सेल बनतात. ठीक आहे. असं जे डिव्हिजन आहे याला बोलतो आपण इक्वल किंवा याला बोलतो आपण इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे. याला बोलतो आपण इक्वल किंवा इक्वेशनल डिव्हिजन. हे आहे मायटोसिस. ठीक आहे. मग या मायटोसिसचं काय सिग्निफिकन्स आहे, काय इम्पॉर्टन्स आहे? मायटोसिसचं सिग्निफिकन्स आहे की मायटोसिसची जी प्रोसेस आहे याद्वारे खूप सारे ऑर्गॅनिझम्स असेक्शुअली रिप्रोडक्शन करतात. हे पहिलं सिग्निफिकन्स आपण स्टडी केले. ठीक आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असेल, यामध्ये मायटोसिसचा रोल इम्पॉर्टंट आहे. दुसरं, मायटोसिस जो आहे ते आपल्या बॉडी सेल्स जे असतात, बॉडी सेल्स डेड झालेल्या ज्या बॉडी सेल्स असतात त्यांना रिप्लेस केलं जातं बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस. ठीक आहे. सो बॉडी सेल्स आर रिप्लेस्ड ऑर डेड अँड वर्न आउट सेल्स आर रिप्लेस्ड. बरोबर? ज्या काही डेड सेल्स असतात, ज्या काही ब्रेकडाऊन झालेल्या सेल्स आहेत त्यांना रिप्लेस केलं जातं बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस. ओके. सो मायटोसिस हे रिपेअर साठी सुद्धा आवश्यक आहे. गॉट दिस? असेक्शुअल रिप्रोडक्शन साठी रिक्वायर्ड आहे. बॉडी सेल्स जे असतात त्या सुद्धा रिप्लेस होतात. म्हणजे रिपेअर करण्यासाठी बॉडी सेल्सला सुद्धा मायटोसिसच्या प्रोसेसची आवश्यकता आहे. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ द मायटोसिस अँड इट्स सिग्निफिकन्स. राईट? नाउ वी विल रिवाइज द प्रोसेस ऑफ द मियोसिस. मियोसिसची जी प्रोसेस आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करूयात.
मिओसिस जे असतं याला बोलतो आपण रिडक्शनल डिव्हिजन. मिओसिस आहे रिडक्शनल डिव्हिजन. कारण मिओसिसची जी प्रोसेस असते ना, या प्रोसेसमध्ये एस फेज जी आहे ती एकदाच होणार. एस फेज अकर ओनली वन्स, म्हणजे डीएनएचं सिंथेसिस एकदाच होणार आहे. बट सेल डिवाइड ट्वाइस. सेल 2 वेळेला डिवाइड. मिओसिसच्या प्रोसेसमध्ये सेल 2 वेळेला डिवाइड होते, पण एस फेज जी असेल ती तुम्हाला एकदाच होताना दिसेल. एस फेज अकर ओनली वन्स बट सेल डिवाइड्स ट्वाइस. दिस इन द प्रोसेस ऑफ द मिओसिस. मिओसिसच्या प्रोसेसमध्ये हे होणार. मिओसिसला आपण रिडक्शनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतो, हे लक्षात ठेवा तुम्ही सर्व. ठीक आहे. मिओसिस जे आहे यामध्ये सेल 2 वेळेस डिवाइड होते आणि ते आहे मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस काय सेकंड. ठीक आहे. मिओसिस फर्स्ट हे ऍक्च्युअल मध्ये रिडक्शनल डिव्हिजन आहे. मिओसिस फर्स्ट हे ऍक्च्युअल मधलं काय आहे, रिडक्शनल डिव्हिजन आहे. आणि मिओसिस सेकंड जे आहे ते जनरली मायटॉसिस सारखं आहे, म्हणून ते एक प्रकारचं इक्वेशनल डिव्हिजन आहे. ठीक आहे. मग मिओसिस फर्स्ट हे ऍक्च्युअल मध्ये रिडक्शनल डिव्हिजन आहे. मिओसिस सेकंड इट इज लाईक मायटॉसिस, आणि म्हणजेच ते एक प्रकारचं इक्वेशनल डिव्हिजन आहे. मिओसिस फर्स्ट जे आहे ते पुन्हा डिवाइड झालंय प्रोफेज फर्स्ट मध्ये, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट आणि टेलोफेज फर्स्ट. मिओसिस फर्स्ट मध्ये जे कॅरिओकायनेसिस आहे ना, त्या कॅरिओकायनेसिसला आपण म्हणतो कॅरिओकायनेसिस फर्स्ट, असं पण तुम्ही याला बोलू शकता. दिस इज कॅरिओकायनेसिस फर्स्ट. काय याला कॅरिओकायनेसिस फर्स्ट बोलणार, कारण मिओसिस फर्स्ट मधलं हे कॅरिओकायनेसिस आहे, न्यूक्लिअर डिव्हिजन आहे. यामध्ये प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट या फेजेस तुम्हाला दिसतात. मिओसिस सेकंड मध्ये जे कॅरिओकायनेसिस आहे त्याला बोलतात मी कॅरिओकायनेसिस सेकंड. दॅट इज कॅरिओकायनेसिस सेकंड. आणि कॅरिओकायनेसिस सेकंड जे आहे ते डिवाइड झालंय प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड आणि टेलोफेज सेकंड. आता बघ, जे कॅरिओकायनेसिस फर्स्ट आहे त्याची जी एंडची फेज आहे ना, एंडची फेज आहे काय, टेलोफेज फर्स्ट. ठीक आहे. आणि कॅरिओकायनेसिस सेकंड जे आहे ना, त्याची पहिली फेज कोणती आहे, त्याची फर्स्ट फेज आहे प्रोफेज सेकंड. सो टेलोफेज फर्स्ट आणि प्रोफेज सेकंड याच्यामध्ये काय होत असतं, सेल डिवाइड होत असते. सेल डिवाइड होत असते म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड होत असतो, आणि या प्रोसेसला म्हणतो आपण सायटोकायनेसिस फर्स्ट, किंवा म्हणजे टेलोफेज नंतर सायटोकायनेसिस फर्स्ट होणार आहे, किंवा याला एक दुसरं नाव आहे इंटरकायनेसिस. याला इंटरकायनेसिस हे नाव काय आहे लक्षात ठेवा. याला इंटरकायनेसिस म्हटलं जातं कारण हे टेलोफेज फर्स्ट आणि प्रोफेज सेकंडच्या मधली फेज आहे. सो इट इज कॉल्ड ॲज इंटरकायनेसिस. आता टेलोफेज फर्स्ट आणि प्रोफेज सेकंड यामध्ये जी फेज झाली तिला बोललो आपण इंटरकायनेसिस किंवा सायटोकायनेसिस फर्स्ट. आणि हे जे सायटोकायनेसिस फर्स्ट असेल ना, हे सेल्सला डिवाइड करेल आणि त्या ज्या डिवाइड झालेल्या सेल्स असतील त्या डिवाइड झालेल्या सेल्स या कॅरिओकायनेसिस सेकंड म्हणजे मिओसिस सेकंड मध्ये जातील. ओके. आता पहा, यापैकी जी प्रोफेज फर्स्ट आहे, ही प्रोफेज फर्स्ट जी असेल, ही प्रोफेज फर्स्ट मोस्ट कॉम्प्लेक्स फेज आहे, कारण या फेज मध्ये रिकॉम्बिनेशन होत असते. ही प्रोफेज फर्स्ट जी आहे ही कॉम्प्लेक्स का आहे, कारण ही जी आहे पुन्हा 5 फेजेस मध्ये डिवाइड झाली. या 5 फेजेस आहेत लेप्टोटीन फेज, झायगोटीन फेज, पॅचिटीन फेज, डिप्लोटीन फेज आणि पुढची आहे डायाकायनेसिस फेज. ठीक आहे. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायाकायनेसिस हे प्रोफेज फर्स्ट मधल्या फेजेस आहेत. तर या फेजेस बद्दल डिस्कशन करूयात आपण. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, आपण रिवाइज करतोय. तर मिओसिस फर्स्ट मध्ये प्रोफेज फर्स्ट ही जी आहे ती डिवाइड झाली आहे. पहिली फेज आहे लेप्टोटीन. लेप्टोटीनला म्हणतो आपण थीन थ्रेडेड स्टेज. लेप्टो म्हणजे थीन, टीन म्हणजे थ्रेड. याला बोलतो आपण थीन थ्रेडेड स्टेज, कारण या स्टेज मध्ये जो डीएनए असणार आहे तो डीएनए त्याचं रॅपिंग होणार आहे, त्याचं कंडेन्सेशन. डीएनएचं रॅपिंग किंवा कंडेन्सेशन होणार आहे. डिजेनेटिव्ह मटेरियल जो असणार तो क्रोमॅटिनच्या फॉर्म मध्ये असणार. लेप्टोटीन मध्ये याचं कंडेन्सेशन जे आहे ते स्टार्ट होणार आहे, कारण लेप्टोटीन स्टार्ट झाली म्हणजे प्रोफेज जी आहे ती स्टार्ट झाली. यामध्ये डीएनएचं कंडेन्सेशन होईल आणि यामध्ये आपल्याला क्रोमॅटिक मटेरियल जे असतात ते दिसायला लागतात इन द फॉर्म ऑफ द थीन थ्रेड्स. ऍक्च्युअल मध्ये ते तुम्हाला दिसायला लागतील. ठीक आहे. यापैकी एक क्रोमोझोम सपोज हा एक मदरकडनं आलेला क्रोमोझोम आहे, एक फादरकडनं आलेला क्रोमोझोम आहे असं कन्सिडर करा. हे दोघेही होमोलोगस क्रोमोझोम आहेत. ठीक आहे.
इथे तुम्हाला न्यूक्लियस दिसतंय, न्यूक्लियर मेम्ब्रेन पूर्णपणे डिसअपियर झालेली नाहीये, आतमध्ये न्यूक्लियोलस दिसणार तुम्हाला, आणि इथे तुम्हाला दिसेल सेंट्रोझोम. ठीक आहे, सेंट्रोझोम मध्ये असतील पेअर ऑफ सेंट्रिओल, इथे पेअर ऑफ सेंट्रिओल. ही फेज जी असेल यामध्ये तुम्हाला थीन थ्रेड दिसायला लागले क्लिअरली. आपण इथे दोनच दाखवले, जेवढे काही होमोलोगस आहेत तेवढेच दाखवले आपल्या सिग्निफिकन्स. लेप्टोटीन नंतरची फेज असते डिप्लोट. लेप्टोटीनच्या नंतरची पुढची फेज असते झायगोटी. झायगो म्हणजे पेअर, टीन म्हणजे थ्रेड. झायगो म्हणजे पेअर, टीन म्हणजे थ्रेड. तर झायगोटीन जे आहे याला म्हणतो आपण पेअर्ड थ्रेड स्टेज. या पेअर्ड थ्रेड स्टेज मध्ये जे दोन्हीही होमोलोगस क्रोमोझोम आहेत ना, ते दोघेही होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांबरोबर पेअर फॉर्म करतात. त्यांचं कंडेन्सेशन आणखी होणार आहे, आणखी त्यांचं कंडेन्सेशन होणार आहे आणि ते पेअर फॉर्म करतात. दोघांची पेअर फॉर्म होईल, आणखी त्यांच्यामध्ये तुम्हाला कंडेन्सेशन होताना दिसत. हे झाले दोन होमोलोगस क्रोमोझोम. ठीक आहे, यांनी पेअर फॉर्म केली. पेअर फॉर्म केल्यानंतर बघा यांच्यामध्ये या पेअरला आपण बोलतो सिनॅप्सिस. जे झायगोटीन मध्ये काय होणार आहे, झायगोटीन मध्ये होणार आहे सिनॅप्सिस. आणि या सिनॅप्सिस मध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे. दोघेही एकमेकांबरोबर काही ठिकाणी जॉईन होणार आहे. आणि हे जे जॉईनिंग झालेलं आहे दोघांमध्ये, हे जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म झालं आहे, या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला आपण बोलतो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. हा झाला सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स फॉर्म. एकदा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स फॉर्म झाला की आता पुढची फेज, यामध्ये पुढची फेज जी असणार आहे ती असणार आहे पॅचेटिन फेज. पॅचेटिन मध्ये हे जे क्रोमोझोम असतील आणखी कंडेन्स्ड होतील आणि तुम्हाला क्लिअरली टेट्राड दिसायला लागतील किंवा बायव्हॅलंट जे असतील ते दिसायला लागतील. आता हा वरचा जो क्रोमोझोम आहे, वरील जो क्रोमोझोम आहे तो आणखी कंडेन्स होईल आणि खालील जो क्रोमोझोम आहे तो सुद्धा कंडेन्स होईल. आपण याचं कंडेन्सेशन प्रॉपरली दाखवलेत, मला लास्ट लेक्चर मध्ये पण तुम्ही फिगर मध्ये दाखवलं असेल, तर ते एकदम प्रॉपरली दाखवायचं कंडेन्सेशन. पहा याचं आणखी कंडेन्सेशन झालं, जो रेड आहे त्याचं आपण कंडेन्सेशन दाखवलं. ठीक आहे, त्यानंतर जो दुसरा ऑरेंज आहे त्याचा होमोलोगस क्रोमोझोम, त्याचं पण प्रॉपर कंडेन्सेशन तुम्हाला दाखवायचं. आणि यांच्यामध्ये बघा क्रॉसिंग ओव्हर पण चालू आहे. काय चालू आहे, क्रॉसिंग ओव्हर चालू आहे. आणि यांच्यामध्ये काही ठिकाणी सिनॅप्टोनेबल कॉम्प्लेक्स सुद्धा बनलेला आहे. ऑलरेडी जो बनलेला सिनॅप्टोनेबल कॉम्प्लेक्स आहे तो असणार. काही ठिकाणी यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर जे असणार ते चालू होणार आणि क्रॉसिंग ओव्हर इथे कम्प्लीट होणार आहे. सो पॅचेटिन ही फेज आहे. पॅच म्हणजे थिक, याला बोलतो आपण थिक थ्रेडेड स्टेज. यामध्ये क्रॉसिंग ओव्हर कम्प्लीट होईल. क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस जी असेल ती कम्प्लीट होईल. क्रॉसिंग ओव्हर कम्प्लीट झालं तर दोघांमध्ये एक्सचेंज होणार आहे जेनेटिक मटेरियल. ठीक आहे, सो क्रॉसिंग ओव्हर विल बी कम्प्लिटेड इन दिस प्रोसेस. दोघांमध्ये जेनेटिक मटेरियल जे असेल ते एक्सचेंज होईल आणि एक्सचेंज झाल्यानंतर एकाच जेनेटिक मटेरियल हे दुसऱ्या क्रोमोझोमवर येताना आपल्याला दिसेल. सो क्रॉसिंग ओव्हर और रिकॉम्बिनेशन इज कम्प्लिटेड इन द पॅचेटिक फेज. ठीक आहे, अँड आता पहा हे जे स्ट्रक्चर दिसतं 1 2 इथे पहा हे 4 तुम्हाला क्रोमॅटिड दिसतात. हा एक फर्स्ट क्रोमॅटिड, हा सेकंड क्रोमॅटिड, हा थर्ड क्रोमॅटिड आणि हा फोर्थ क्रोमॅटिड. दिस इज 1, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. 4 क्रोमॅटिड तुम्हाला दिसतात इथे. या स्ट्रक्चरला बोललो आपण टेट्राड किंवा या स्ट्रक्चरला बोललो आपण बायव्हॅलंट. हा टेट्राड किंवा बायव्हॅलंट आपल्याला क्लिअरली विजिबल आहे पॅचेटिन फेज. ओके, त्यानंतरची पुढची फेज असते डिप्लोटीन फेज. डिप्लोटीन फेज मध्ये आता हा जो क्रोमोझोम असणार आहे, या क्रोमोझोम मध्ये जिथे जिथे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स बनलेला होता तो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, हा इथे मध्ये जो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स बनला होता, हा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स ब्रेक होईल आणि दोन जे क्रोमोझोम असतील ते क्रोमोझोम फक्त पॉइंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर मध्येच असोसिएटेड झालेले आपल्याला दिसतील. यांचा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह होईल आणि ते फक्त पॉइंट ऑफ क्रॉसिंग ओव्हरच्या ठिकाणी असोसिएटेड मला दिसतं. ठीक आहे, हा जो पॉइंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर आहे इथे एक्सचेंज ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, आणि ते इथे अटॅच आहेत. बाकीच्या ठिकाणी पहा जिथे त्यांची अटॅचमेंट होती इथे पहा, या एरियामध्ये पहा इथे त्यांची अटॅचमेंट होती, ती अटॅचमेंट डिझॉल्व्ह झाली आहे. म्हणजे आपण असं इथे डिस्कस केलं होतं की इथे काय होणार आहे, डिझोल्युशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. ओके, प्लीज पे अटेन्शन. डिझोल्युशन ऑफ काय, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स हे इथे कम्प्लीट झालं आणि त्यानंतर पहा दोन्ही जे क्रोमोझोम असतील हे क्रोमोझोम एकमेकांना क्रॉस करताना तुम्हाला दिसतात डिप्लोटीन मध्ये. ते ज्या पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर करतायत
त्या तिथे ऑलरेडी क्रॉसिंग ओव्हर झालाय, पण ते स्टील अटॅच. क्रॉसिंग ओव्हर पॅचेटिंग मध्येच झालंय कंप्लीट, पण ते स्टील अटॅच आहेत त्या पॉइंटला. जिथे ज्या पॉइंटला ते अटॅच आहे त्या पॉइंटला म्हणतो आपण चियासमेटा. चियासमेटा काय आहे? हा एक पॉइंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर आहे जिथे ते स्टील अटॅच आहे. डिप्लोटिन मध्ये तुम्हाला चियासमेटा क्लिअर दिसतात. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स जे असतात ते डिझॉल्व्ह झालेले दिसतात डिप्लोटिन मध्ये. आता पुढची फेज आहे ती डायकायनेसिस आहे. हे जे चियासमेटा असतात ना, हे चियासमेटा आता एकदम टर्मिनीला जातील आणि टर्मिनलायझेशन ऑफ चियासमेटा जे आहे ते होणार आहे या पुढच्या फेज मध्ये. टर्मिनलायझेशन ऑफ चियासमेटा मध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतील की दोन जे क्रोमोझोम आहेत ते क्रोमोझोम फक्त आणि फक्त टर्मिनीलाच असोसिएटेड आहे. म्हणजे जवळजवळ त्यांचं सेपरेशन हे कम्प्लीट झालं, फक्त ते टर्मिनीलाच तुम्हाला दिसतात. म्हणजे जवळजवळ ते त्यांचं सेपरेशन हे जे आहे कम्प्लीट झालेलं आहे. सो हिअर वी कॅन से काय झालेलं आहे? टर्मिनलायझेशन ऑफ काय? टर्मिनलायझेशन इथे कम्प्लीट झालेलं आहे चियासमेटाचं. आणि टर्मिनलायझेशन झाल्यानंतर इथे डायकायनेसिस ही जी फेज आहे ही कम्प्लीट होईल. ठीक आहे. आता डायकायनेसिस मध्ये आणखी एक तुम्हाला चेंज दिसेल. तो चेंज असेल की ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल ना, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर होईल. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रिओल्स जे असतील ते दोन्ही पोलला गेलेले दिसतील. सेंट्रिओल्स क्लिअरली तुम्हाला दोन पोलला दिसतात. कॅन फाइंड सेंट्रिओल्स ऍट द अपोजिट पोल्स. ठीक आहे. यांच्यामध्ये मायक्रोट्युब्युल्स जे असतील ते बनलेले असतील. आता हे जे मायक्रोट्युब्युल असतील हे मायक्रोट्युब्युल होल्ड करतील कायनेटोकोरला आणि यांना बरोबर मेटाफेज मध्ये. समजते का? मग ही झाली प्रोफेज फर्स्ट कम्प्लीट. प्रोफेज फर्स्ट मध्ये लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस झाली. आणि इथे क्रॉसिंग ओव्हर पण कम्प्लीट झालेला असेल. क्रॉसिंग ओव्हर आपण दाखवू शकतो की सपोज इथे हा रेडचा पार्ट आलाय. ठीक आहे. आणि इथे हा जो ऑरेंज आहे याचा पार्ट हा इकडे गेला. ठीक आहे. रेड आणि ऑरेंज हे दोन्ही पार्ट तिथे एक्सचेंज झालेले दिसते. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण म्हटलं डायकायनेसिस. डायकायनेसिस मध्ये आता पुढच्या फेज मध्ये ट्रान्झिशन होणार. पुढच्या फेज मध्ये ट्रान्झिशन होणार आहे म्हणजे पुढची फेज जाणार आहे आणि ती फेज असेल मेटाफेज. मेटाफेज फर्स्ट. ठीक आहे. मेटाफेज फर्स्ट मध्ये हे दोघेही जे क्रोमोझोम असतील ते सेंटरला येऊन अरेंज होतील. तर पहा इकडे आपण दाखवू शकतो मेटाफेज मध्ये दोन्ही क्रोमोझोम दोन्ही पोलच्या बरोबर मध्ये अरेंज झालेले दिसतात. दोन्ही पोलच्या बरोबर मध्ये मला हे क्रोमोझोम्स अरेंज झालेले दिसतात. एकाचा एक पार्ट इकडे एक्सचेंज झाला. ठीक आहे. चेंज झाला आणि एकाचा हा पार्ट चेंज झाला. ठीक आहे. आता काय होणार? मेटाफेज फर्स्ट झाली ही. त्यानंतरची पुढची फेज असेल अॅनाफेज फर्स्ट. अॅनाफेज फर्स्ट मध्ये स्प्लिटिंग होणार नाही. पूर्णच्या पूर्ण एक क्रोमोझोम हा जो क्रोमोझोम असेल तो या पोलला जाईल अॅनाफेज मध्ये. हा एक क्रोमोझोम एका पोलला जाईल, त्याचा एक्सचेंज झालेला पार्ट आहे. दुसरा जो क्रोमोझोम असेल तो या एका पोलला येईल, त्याचा हा एक्सचेंज झालेला पार्ट आहे. इथे सेंट्रल असतील त्याला मायक्रोट्युब्युल असतील. कळतंय? ही असेल अॅनाफेज 1. इथे कोणत्याही प्रकारचं स्प्लिटिंग झालेलं नाही. क्रोमोझोम डायरेक्टली सेपरेट. लास्ट फेज असेल टेलोफेज 1. टेलोफेज 1 मध्ये एका सेल मध्ये तुम्हाला दोन न्यूक्लियस दिसतील. दोन्ही न्यूक्लियस मध्ये तुम्हाला दोन क्लिअर क्रोमोझोम्स जे असतील ते फॉर्म होताना दिसतील. ऍक्च्युअल मध्ये ही जी फेज आहे ना या फेज मध्ये या फेज मध्ये काय होत असतं? या फेज मध्ये डिकंडेन्सेशन. टेलोफेज ही जी फेज असते या फेज मध्ये डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम होत असतं आणि तुम्हाला डिकंडेन्सेशन जे असेल ते क्लिअरली दिसून येईल. पण इथे आपल्या सिग्निफिकन्ससाठी आपण हे दाखवलेलं नाहीये डिकंडेन्सेशन. ठीक आहे. हे झालेले एक्सचेंज झालेले पार्ट असतील. हे एक्सचेंज झालेले पार्ट मी इथे डिकंडेन्सेशन पण दाखवतो. ते बघण्याच्या अगोदर मी काय सांगतोय, टेलोफेज नंतरची फेज कोणती असणार? ती असणार आहे सायटोकायनेसिस फर्स्ट. टेलोफेज नंतरची फेज असेल सायटोकायनेसिस फर्स्ट. आणि सायटोकायनेसिस फर्स्ट मध्ये ही एक डॉटर सेल बनेल आणि ही एक डॉटर सेल बनेल. सेलचं डिव्हिजन. ठीक आहे.
आणि ही जी डॉटर सेल असेल ती बघा काय आहे, n इज इक्वल टू 2c आहे. आणि ही पण डॉटर सेल बघा काय आहे, n इज इक्वल टू 2c आहे. जी पॅरेंट सेल होती, ती पॅरेंट सेल होती 2n इज इक्वल टू 2c, 2n इज इक्वल टू 2c डिवाइड झाली आणि n इज इक्वल टू 2c, n इज इक्वल टू 2c बनली. म्हणजे इथे 2n चा n झालं हे लक्षात घ्या. 2n चा n झालं मियोसिस फर्स्ट मध्ये, म्हणून मियोसिस फर्स्ट हे कोणत्या प्रकारचं डिव्हिजन आहे, तर हे आहे एक प्रकारचं रिडक्शनल डिव्हिजन. आता पहा, या ज्या दोन सेल बनलेल्या आहेत, या दोन्ही सेल, ही एक डॉटर सेल आहे, ही एक डॉटर सेल, या दोन्ही सेल ज्या असतील, या दोन्ही सेल मध्ये होणारे आता मियोसिस सेकंड, या दोन्ही सेल मध्ये होणार आहे मियोसिस सेकंड. कारण इथे सायटोकायनेसिस फर्स्ट कंप्लीट झाल्यानंतर एका सेलच्या दोन सेल, जेव्हा एक जी पॅरेंट सेल होती, पॅरेंट सेल डिवाइड झाली, त्यापासून दोन नवीन सेल बनल्या. ती पॅरेंट सेल 2n होती, आता या ज्या सेल आहेत त्या nn आहेत. आता मियोसिस सेकंड होणार आहे, मियोसिस सेकंड मध्ये n पासून पुन्हा दोन nn बनतील आणि या n पासून पुन्हा दोन nn बनणार आहेत. आणि ही जी प्रोसेस आहे ही लाईक मायटोसिस आहे. ठीक आहे, म्हणजे मियोसिस सेकंड जे असेल, मियोसिस सेकंड इज लाईक मायटोसिस, कारण मियोसिस सेकंड मध्ये काय होतं, n पासून ns फॉर्म होणार. चला मग आपण ते डिस्कस करूया. ही एक डॉटर सेल आहे, ही एक डॉटर सेल, दोन डॉटर सेल आहेत. दोन्ही कशा आहेत, n इज इक्वल टू 2c आहेत, n इज इक्वल टू 2c. या दोन्ही डॉटर सेल कशा दिसतील तुम्हाला, ही एक n, ही एक n, यामध्ये न्यूक्लियस, यामध्ये न्यूक्लियस. ठीक आहे, आणि याची कंडिशन काय होती, n इज इक्वल टू 2c आणि n इज इक्वल टू 2c अशी कंडिशन होती. तर या ज्या सेल्स असतील, या सेल्स बनल्यानंतर या सेल्स मध्ये असलेला जो डीएनए आहे त्याचं पुन्हा डिकंडेन्सेशन, डीएनएचं पुन्हा काय होणार आहे, डिकंडेन्सेशन होणार आहे, अनरॅपिंग. आणि अनरॅपिंग झाल्यानंतर मग आता ही जी सेल असेल, ही सेल डीएनए डबल करत नाही. लक्षात घ्या, या ज्या बनलेल्या सेल्स असतील या डीएनए डबल करत नाहीत. थोड्या वेळ त्या रेस्ट करतील आणि पुन्हा त्या एंट्री करतील मियोसिस सेकंड, म्हणजे सेकंड डिव्हिजन मध्ये त्या एंट्री करतील. मियोसिस सेकंड मधली जी पहिली फेज आहे ती आहे प्रोफेज सेकंड. प्रोफेज सेकंडचं तुम्हाला माहित आहे की त्यामध्ये कंडेन्सेशन होत असतं, डीएनएचं कंडेन्सेशन होणार आहे, म्हणजे न्यूक्लियस तुम्हाला दिसेल. ओके, पण हा जो न्यूक्लियस असेल, या न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला कंडेन्स झालेला डीएनए पण दिसू शकतो. ठीक आहे, असा कंडेन्स झालेला डीएनए तुम्हाला न्यूक्लियसच्या आतमध्ये दिसेल. आता पहा, ही जी असेल अर्ली प्रोफेज जी असेल त्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल, सेंट्रिओल पण तुम्हाला दिसतील. पण जी लेट प्रोफेज आहे त्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी असेल ते डिसॅपियर होताना दिसेल. ओके, लेट प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर होताना दिसेल, क्रोमोझोम फुल्ली कंडेन्स होताना दिसतील तुम्हाला. दोन पोलला तुम्हाला सेंट्रिओल सुद्धा दिसतील, इथे सुद्धा सेंट्रिओल दिसेल, इथे सुद्धा सेंट्रिओल दिसेल. ठीक आहे, सेंट्रिओल सुद्धा दिसतील दोन पोलला क्लिअर, दोन पोलला क्लिअरली तुम्हाला सेंट्रिओल्स दिसतील. सेंट्रिओलच्या मध्ये मायक्रोट्यूब्यूल बनलेले दिसतील. हे आता दुसरी जी प्रोसेस आहे लाईक मायटोसिस. ठीक आहे, इथे झाली प्रोफेज सेकंड, प्रोफेज सेकंड. त्या पुढची फेज आहे मेटाफेज. मेटाफेज मध्ये हे क्रोमोझोम बरोबर मिडलला अरेंज होतील, आणि मिडलला कसे अरेंज होतील ते, ही एक सेल, ही एक सेल, सेंट्रिओल इथे, सेंट्रिओल इथे, सेंट्रिओलच्या मध्ये हे बनलेत काय, मायक्रोट्यूब्यूल्स. आणि यामध्ये बघा बरोबर इथे हे सेंटरला येऊन अरेंज होते. हा त्याचा एक्सचेंज झालेला पार्ट, बरोबर, या प्रत्येकाकडे एक्सचेंज झालेले पार्ट पण असतील. आणि हा याचा एक्सचेंज झालेला पार्ट. दोन क्रोमोझोम मिडल प्लेटला येऊन अरेंज झाले, ही झाली मेटाफेज सेकंड. या पुढची फेज असेल एनाफेज सेकंड. एनाफेज सेकंड मध्ये स्प्लिटिंग होणार आहे सेंट्रोमियरचं. सेंट्रोमियरचं स्प्लिटिंग होताना दिसेल एनाफेज मध्ये. सेंट्रोमियरचं स्प्लिटिंग झालं की हा एका पोलला जाईल, हा एका पोलला जाईल, बरोबर. हा क्रोमोझोम सुद्धा एका पोलला जाईल आणि हा क्रोमोझोम सुद्धा एका पोलला जाईल, बरोबर. ही असेल, कारण याला इथे कोण मायक्रोट्यूब्यूल जे असतील ते मायक्रोट्यूब्यूल त्याला पुश ओढतील दोन्ही बाजू, म्हणजे दोघे एकेका पोलला जातील. ही एनाफेज असेल. एनाफेज मध्ये एकाकडे एक्सचेंज झालेला पार्ट असेल, यांच्यामध्ये पण एकाकडे काय असेल, एक्सचेंज झालेला पार्ट असेल.
या पुढची फेज असेल ती असेल टेलोफेज. टेलोफेज सेकंड. टेलोफेज मध्ये काय होईल? टेलोफेज सेकंड मध्ये दोन्ही बाजूला दोन न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनलेले असतील. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये क्रोमोझोम्स असतील. ठीक आहे. या क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन सुद्धा स्टार्ट झालेलं असेल. क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन स्टार्ट झालेलं असेल. त्यांच्याकडे एक्सचेंज झालेले पार्ट असू शकतात. ठीक आहे. मग आता पहा, ही झाली टेलोफेज. टेलोफेज नंतर पुढची फेज जी असणार आहे ती असणार आहे सायटोकायनेसिस सेकंड. सायटोकायनेसिस सेकंड झाल्यानंतर पहा किती सेल मिळतात तुम्हाला? 1 2 3 आणि 4 या 4 सेल मिळतात. ही सेल असेल n इज इक्वल टू 1c. ही पण काय असेल? n इज इक्वल टू 1c. ही पण काय असेल? n इज इक्वल टू 1c. ही सुद्धा काय असेल? n इज इक्वल टू 1c. चारही सेल असतील n n n n. म्हणजे जी पॅरेंट सेल होती ती पॅरेंट सेल 2n इज इक्वल टू 2c होती. ती डिवाइड होऊन मियोसिस फर्स्ट झालं, मियोसिस सेकंड झालं, दोन वेळेला डिव्हिजन झालं आणि ज्या सेल बनल्या त्या बनल्या n इज इक्वल टू 1c. 2n इज इक्वल टू 2c पासून n इज इक्वल टू 1c बनली. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण म्हटलं मियोसिस किंवा याला ओव्हरऑल म्हटलं आपण रिडक्शन डिव्हिजन. पण मियोसिस सेकंड मध्ये तुम्ही विचार करा, जी पॅरेंट सेल आहे ती n इज इक्वल टू 2c होती आणि इथे पण बघा n इज इक्वल टू 1c बनली. म्हणजे n पासून nच बनलं. म्हणून मियोसिस सेकंड हे आहे इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे. पण ओव्हरऑल आपण विचार करतो मियोसिस मध्ये, मियोसिस जे आहे ते मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड या दोघांचा एकत्रित इफेक्ट आहे. त्यामुळे मियोसिस जे असणार त्याला तुम्ही बोलणार आहात इक्वेशनल डिव्हिजन. हे तुम्ही त्याला तुम्ही बोलणार आहात रिडक्शनल डिव्हिजन. हे तुम्ही लक्षात ठेवा. मियोसिस सेकंड इक्वेशनल आहे, मियोसिस फर्स्ट रिडक्शनल आहे. पण मियोसिस फर्स्ट प्लस मियोसिस सेकंड हे जर दोन्ही आपण एकत्रित बघितलं तर मियोसिस इज द काय? रिडक्शनल डिव्हिजन. लक्षात ठेवा. त्यामुळे इथे जे 4 डॉटर सेल होतात एन 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 या चारही ज्या डॉटर सेल आहेत या डॉटर सेल बनतात हॅप्लॉइड. या बनतात हॅप्लॉइड. ठीक आहे. म्हणजे मियोसिसचा आता पहिलं सिग्निफिकन्स काय असणार? मियोसिसचा पहिला सिग्निफिकन्स आहे, हा वाला पॉइंट तुम्ही लिहून घेऊ शकता आजच्या लेक्चर मधला. सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस. फर्स्ट सिग्निफिकन्स आहे मियोसिसचा की मियोसिस इज रिक्वायर्ड फॉर द स्पर्म and egg formation. Means it is required for the formation of gametes, right? Gamete formation ला म्हणतो आपण gametogenesis. So for the process of the gametogenesis meiosis is required, right? दुसरी गोष्ट meiosis काय? गॅमेट बनवतो आणि गॅमेट बनवल्यामुळे काय होतं? It results in restoration of chromosome number. रिस्टोरेशन ऑफ काय? क्रोमोझोम नंबर. क्रोमोझोम नंबरला रिस्टोर करण्यासाठी मियोसिस जे आहे ते हेल्प करतं. हे लक्षात. क्रोमोझोम नंबरला काय करण्यासाठी? रिस्टोर करण्यासाठी मियोसिस जे आहे ते हेल्प करतं. का बरं? कसं बरं? बघा इकडे तुम्ही पहा. आपली बॉडी कशी असते? डिप्लॉइड असते. आपण डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आहोत, बरोबर. पण आपली बॉडी जी असेल ती जेव्हा गॅमेट बनवेल, सपोज मेल असेल तर तो स्पर्म बनवेल, बरोबर. आणि फिमेल असेल ते एक बनवेल. स्पर्म पण हॅप्लॉइड असेल, एक पण हॅप्लॉइड असेल, दोन्ही एकत्रित आलं तर काय बनेल? डिप्लॉइड झायगोट बनेल. आणि झायगोट जो असेल तो झायगोट डेव्हलप पुन्हा ऑर्गॅनिझम, बरोबर. म्हणजे बघा, ऑर्गॅनिझम जरी डिप्लॉइड असतील तरी ते कधीही गॅमेट डिप्लॉइड बनवणार नाही. त्यामुळे गॅमेट हे हॅप्लॉइड बनतात. त्यामुळे पुन्हा नवीन जो ऑर्गॅनिझम बनणार आहे तो सुद्धा डिप्लॉइड बनणार आहे. म्हणजेच काय? डिप्लॉइड ऑर्गॅनिझम डिप्लॉइड राहतात, गॅमेट हे नेहमी हॅप्लॉइड राहतात. आणि हॅप्लॉइड गॅमेट एकत्रित आल्यामुळे जे नवीन ऑर्गॅनिझम बनणार आहे ते सुद्धा डिप्लॉइड बनतात. हे लक्षात. म्हणजेच डिप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम जो आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी, रिस्टोरेशन करण्यासाठी क्रोमोझोमचं आवश्यकता आहे या मियोसिसची. मियोसिसचा पहिला सिग्निफिकन्स आहे की स्पर्म आणि एग म्हणजे गॅमेट्स असतात ते बनण्यासाठी मियोसिस आवश्यक आहे. दुसरं, मियोसिसच्या प्रोसेसद्वारे क्रोमोझोम नंबर जो असतो तो रिस्टोर केला जातो. मियोसिस आणि फर्टिलायझेशन या दोन्ही प्रोसेस. मियोसिसहून गॅमेट बनतील, गॅमेट ज्यावेळेस फर्टिलाइज करतील एकमेकांना त्यावेळेस त्यांचा क्रोमोझोम नंबर आहे तसा, जसा पॅरेंट मध्ये असणार तसा तो क्रोमोझोम नंबर रिस्टोर होईल. ठीक आहे. त्यानंतर पहा, तिसरा सिग्निफिकन्स आहे मियोसिसचं की मियोसिसमुळे होतात व्हेरिएशन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. या तिन्हींवर हे तीन तरी ऍटलिस्ट तुम्हाला आलेच पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन्स यावर थेरॉटिकल असू शकतात.
व्हेरिएशन्स होतात मिओसिसमुळे. का मिओसिसमुळे व्हेरिएशन्स होतात? कारण पॅचिटिन फेज जी आहे, मिओसिस फर्स्ट मधल्या प्रोफेज फर्स्ट मधली जी एक पॅचिटिन नावाची फेज आहे, त्यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं. रिकॉम्बिनेशन मध्ये न्यू कॉम्बिनेशन फॉर्म होतात आणि रिकॉम्बिनेशन मुळेच व्हेरिएशन्स क्रिएट होतात. ठीक आहे. आणि हे जे व्हेरिएशन्स आहेत, या व्हेरिएशन्स वरच इव्होल्युशन जे आहे ते अवलंबून आहे. सो इव्होल्युशनरी फोर्स जो असतो, इव्होल्युशनरी सिलेक्शन वाला जो फोर्स आहे, दॅट फोर्स ऍक्ट ओव्हर द व्हेरिएशन्स. तो जो आहे तो व्हेरिएशन्स वर ऍक्ट करतो. आणि व्हेरिएशन्स का होतात? व्हेरिएशन्स होतात बाय द प्रोसेस ऑफ द रिकॉम्बिनेशन. हे तुम्ही लक्षात. व्हेरिएशन्स का होतात? व्हेरिएशन्स आर अकरिंग ड्यू टू द recombination. Variations are occurring due to the recombination, and so the evolutionary force is dependent on the variations. Variation जेवढे होणार तेवढा evolutionary force जो असेल तो ऍक्ट करेल, आणि evolutionary force ने ऍक्ट केलं तर हे जे व्हेरिएशन्स असतील, या व्हेरिएशन मुळे प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला काही चेंजेस होताना दिसतात. व्हॉट दिस? आणि ते जे ऑर्गॅनिझम असतील, त्या ऑर्गॅनिझम नवीन एन्व्हायरमेंटला अडॅप्ट का करू शकतात? अडॅप्ट करू शकतात कारण व्हेरिएशन जे आहे त्या व्हेरिएशनवर नॅचरल सिलेक्शन ऍक्ट करतो. तुम्ही ऐकलं असेल डार्विनची नॅचरल सिलेक्शन थिअरी. तर डार्विनची नॅचरल सिलेक्शन थिअरी काय सांगते की जो ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये चांगले चेंजेस असतील, जो फिट असेल, तो नेचरमध्ये सर्व्हाइव्ह होतो. त्याला म्हणतो आपण सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. बरोबर. मग फिट राहण्यासाठी किंवा फिट होण्यासाठी व्हेरिएशन्स होणं गरजेचं आहे. आणि चांगले व्हेरिएशन जे असतील त्यावर इव्होल्युशन ऍक्ट करेल, आणि मग त्या ऑर्गॅनिझमचं सर्व्हायव्हल एखाद्या हार्श कंडिशन मध्ये किंवा नवीन चेंज होणाऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये. व्हॉट इज द सिग्निफिकन्स? 3 सिग्निफिकन्सेस आहेत. पहिला आहे गॅमेट फॉर्मेशन, दुसरा आहे रिस्टोरेशन ऑफ द क्रोमोझोम नंबर बाय द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, आणि तिसरा आहे व्हेरिएशन्स क्रिएट होतात मिओसिसमुळे. आणि हे जे व्हेरिएशन्स आहेत, हे व्हेरिएशन्स रिस्पॉन्सिबल आहे इव्होल्युशन होण्यासाठी किंवा ऑर्गॅनिझमला नवीन एखाद्या चेंजिंग एन्व्हायरमेंट मध्ये अडॅप्ट करण्यासाठी सुद्धा व्हेरिएशन्स रिस्पॉन्सिबल असतात. व्हॉट दिस? तो गाईस, मी हे लेक्चर जे आहे हे अपलोड करेन. तुम्ही सिग्निफिकन्स लिहून घ्या. आज पूर्ण लेक्चर मध्ये मी तुम्हाला पूर्ण मिओसिस जे आहे ते रिवाइज करून दिलेला. राईट. सिग्निफिकन्स मध्ये पहिला लिहा गॅमेटोजेनेसिस, दुसरं लिहा रिस्टोरेशन ऑफ क्रोमोझोम नंबर, तिसरं लिहा मिओसिस मुळे व्हेरिएशन्स क्रिएट. गॉट दिस? चलो.